हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. अचानक पाहुणे आले या छोटीशी पार्टी असेल तर हे तुम्ही मंचुरियन एकदम झटपट फक्त 15 मिनटात बनवून रेडी करू शकता. तर आज आपण बनवणार आहोत फक्त 15 मिनटात मंचुरियन. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मीडियम साईजचे कोबी. तर मी इकडे 2 मीडियम साईजचे कोबी बारीक चिरून घेतले आहे. तुम्ही चिरून किंवा किसून घेतले तरी चालेल. फक्त कोबी आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा आहे. आता यामध्येच घातलं आहे 4 चमचे आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घ्यायचं आहे. इकडे मी नॉर्मल जो आपला पोह्याचा चमचा असतो त्याच चमच्याने मी मेजर करून घेतला आहे. तर 4 चमचे मैदा आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ. आता याला अजून चविष्ट बनवण्यासाठी यामध्येच घालणार आहोत 1 चमचा बारीक चिरलेली मिरची. जर तुम्ही तिखटाचे प्रमाण एकदम कमी खात असाल तर मिरचीचे प्रमाण कमी केले तरी चालेल. 1 चमचा अद्रक पेस्ट, 1 चमचा लसूण पेस्ट, अर्धा चमचा काळी मिरी पावडर. आता यामध्येच घालू 1 चमचा रेड चिली पावडर, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. तसेच आपण घालणार आहोत कांद्याची पात. कांद्याची पात इथे ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल, पण घातल्यावर खूप छान लागतं. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना आपल्याला ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे. जे पण आपलं कोबीला जे पाणी सुटेल त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम प्रॉपर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते याप्रमाणेच आपल्याला मिक्स करायचं आहे. तुम्ही बोलता मंचुरियन म्हटलं की कलर एकदम डार्क शेड असतो, तर तुम्ही यामध्ये कलरही घालू शकता, पण मी कलरचा वापर केला नाही आहे. तर इकडे आपले बॅटर एकदम व्यवस्थित मिक्स झाले आहे. तर ते याला आपण डीप फ्राय करूया. जर तुमचं बॅटर इकडे खूप लूज झालं असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे मैद्याचे पीठ ॲड करू शकता. तर इकडे आपलं बॅटर रेडी झालं आहे. आता आपण मंचुरियन बनवू. मंचुरियन बनवण्यासाठी मी इकडे तेल गरम करतच ठेवलं होतं. तेल आपल्याला खूप जास्त गरम नाही पाहिजे, मीडियम असेच गरम पाहिजे. मीडियम गरम तेलमध्येच आपण सर्व मंचुरियन असे शेप देऊन तळून घेऊया. आणि हे तळतानाही आपल्याला गॅस मीडियम टू लोवरच ठेवायचा आहे. स्टार्टिंगला याला लगेच हलवायचं नाही आहे. 2 ते 3 मिनटं ह्याला असेच ठेवून मग उलटी पुलटी करायचं आहे. तिकडे म्हणजे 2 ते 3 मिनटं झाले आहे. आता मी याला उलटी पुलटी करून घेते आणि ह्याला मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत, रेड गोल्डन कलर येईपर्यंत मीडियम टू लो गॅसवर आपण तळून घेणार आहोत. आता याला परत आपण उलटी पुलटी करून तळून घेऊया. तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त कलर आला आहे आणि किती क्रिस्पी झाली आहे. तर इकडे आपले मंचुरियन फ्राय झाले आहेत. आता याला आपण काढून घेऊया. आता याला आपण सर्व करूया. तर याला तुम्ही चटणीसोबत, शेजवान चटणीसोबत किंवा सूपसोबतही सर्व करू शकता किंवा नुसतेही खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.